बँक घोटाळ्याचा आरोप असलेले अनिल भोसले यांच्यावर जिल्हाबंदीचा आदेश आहे आणि त्यांना बाहेर कुठे वावरण्यास बंदी आहे। मात्र ते आपल्या पत्नीच्याच म्हणजे रेश्मा भोसले ज्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहे त्यांच्या प्रचाराला फिरतायत असा आरोप आहे तो विरोधकांकडून करण्यात येतोय। त्या रेश्मा भोसले माझ्यासोबत आहेत। विरोधकांचा असा आरोप आहे की जिल्हाबंदी असताना ते बाहेर वावरतायत, तुमचा प्रचार करतायत, नेमकं काय होतं? ते ॲक्च्युली प्रचाराला आलेच नव्हते। ते मुळातच त्यांचे जे लहानपणाचे मित्र आहेत रसाळ शेठ, त्यांच्या पत्नीचं निधन झालं। ते निधन झाल्यामुळे त्यांचा अंत्यदर्शन घ्यायला त्या दिवशी ते आले होते आणि दर्शन घेऊन ते पुन्हा घरी गेले। त्यांची स्वतःचीच तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे ते काय बाहेर पडत नाही आहेत। आणि तसं बघायला गेलं तर विकासाच्या कामावर मुद्द्यावर बोलणं हे भाग आहे। विकासाचं काम सोडून जर आपण नाही त्या गोष्टीला ह्या प्रकरणाला मुद्दा देऊन, आता आपण बघितलं असेल मागे सुद्धा 2 वेळेस मी ओपनमधनं निवडून आले। अशा वेळेसही मागे पण दोन्ही वेळेस माझे जेवढे विरोधक होते ते सगळे एकत्र येऊन मला एकटीला टार्गेट करतात। त्यामुळे त्यांनी पुन्हा हेच काहीतरी साधन काहीतरी कारण काढून मला पुन्हा त्यांनी टार्गेट करायचं ठरवलं आणि त्यामुळे ते विविध काहीतरी गोष्टी काढतात। पण ते विकासाच्या मुद्द्यावर बोलतात का? विकासाचा मुद्दा काय आहे? तुम्ही आता बघायला गेलात असाल तर माझे सासरे सुद्धा महापौर होते, त्याच्यानंतर ते आमदार होते 2 टाईम, त्याच्यापुढे बापूही नगरसेवक होते, तेही आमदार होते। बघायला गेलं तर आम्ही भोसले समाजकारण हे आमचं 80% असतं, 20% फक्त राजकारण असतं। आणि त्या काळी सुद्धा आम्ही दप्तरं पुस्तकं वाटप अनेक जिल्ह्यांमध्ये पण पोचतील अशी कामं केली। त्याचबरोबर रक्तदानाचे मोठे शिबिरं घेतली, टॅप वाटप केले, लोकांना जास्तीत जास्त मेडिकलची सेवा कशी उपलब्ध होईल, कमी दरात कशी उपलब्ध होईल, हे सुद्धा कामं केलीत। आणि हे करत असताना आमचं एक वेगळीच छाया आहे, ओळख आहे लोकांमध्ये। आणि नेहमीच असं होतं की एका बाईला, पुरुष प्रधान समाज आहे, एका बाईला नेहमीच टार्गेट केलं जातं। तुम्हाला विरोधक खास महिला म्हणून टार्गेट करतायत, अनिल भोसलेंच्या पत्नी म्हणून टार्गेट करतायत की अजून काही अन्य कारण आहेत त्याच्यामुळे टार्गेट करतायत? तसं तर बघायला गेलं तर आता तुम्ही बघत असाल माझ्याकडे येणारी गर्दी, माझ्याकडे जो येणारा प्रभाव आहे आणि ह्याच प्रभावासाठी आज मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून आभार मानते की त्यांनी मला हे विश्वास दाखवला आणि मला पुन्हा भाजपकडनं हे तिकीट मिळालेलं आहे। आणि त्या विश्वासाचं भाजप पक्षाचं सार्थक करायसाठी मला ह्या भागातनं त्यांनी उमेदवारी दिली। आणि आजचं नाही आहे हे, मी मागेही बघितलंय की मला एक महिला म्हणून नेहमी टार्गेट करतात। महिलेला म्हणजे आज त्यांनाही दिसत असेल की उद्या त्यांचं भवितव्य काय आहे, म्हणून ते मला काही ना काहीतरी गोष्टीतनं कुठेतरी दाबायचं, कुठेतरी काहीतरी यांच्यावर आरोप प्रत्यारोप करायचं, हे नेहमीच करत असतात। त्यांच्याकडे ते बाहेर वावरतानाचे किंवा प्रचार करतानाचे व्हिडिओ आहे असा देखील दावा विरोधक करताना दिसत आहे। ते आजपर्यंत तर कुठं असं बाहेर गेले नाहीत, नाही कुठं प्रचाराला गेलेले आहेत। मला माहीत नाही ते असे का आरोप करतात। आणि शेवटचा प्रश्न, जादूटोणा किंवा अघोरी प्रकार त्या सगळ्या भागात केल्याचे व्हिडिओ देखील त्यांच्याकडे आहे, तसं काही झालंय का, तसं काही करण्यात आलंय का? हा गंभीर आरोप आहे। जर एखाद्या राजकारणाच्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात अघोरी प्रकार करत असेल किंवा असे व्हिडिओज येत असेल तर हा गंभीर प्रकार आहे। अजिबात असं काही नाही आहे, मी स्वतः असं काही मानत नाही। तुम्ही आत्ताही बघा माझ्या मागं स्वामींचा फोटो आहे, मी खूप मोठी स्वामींची भक्त आहे आणि मी असल्या प्रकाराला मानत नाही। आता उद्या चालता चालता लोक थांबले, उतरले खाली, तर मी त्यांना म्हणू का नका येऊ तुम्ही माझ्याकडे? हिंदू धर्मासाठी आलेले काही लोक, त्यांना चहा प्यायचा होता, म्हटलं चहा प्या आणि जावा, मी माझ्या प्रचाराला गेले। मी फक्त आणि फक्त स्वामींची भक्त आहे, मला देवावर पूर्ण विश्वास आहे। कुठे चहा पिला मला त्याचा संदर्भ माहित नाही, आता मी इथं नव्हते, मी गेले होते प्रचाराला। काही लोक येतात, चालता चालता येतात, बसतात, चहा पितात, निघून जातात। मला काय माहित मागं काय होतं काय नाही, काहीच माहित नाही। आणि असं काही होत नाही, आम्ही असल्याला काही प्रमोट करत नाही आणि मी करणार पण नाही। अनिल भोसले यांच्यावर जिल्हाबंदी आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे ते बाहेर येऊ शकत नाही। त्यांनी माझा प्रचार केला नाही, खाजगी कामासाठी ते मैतीसाठी बाहेर आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। अर्थातच अघोरी प्रकार देखील आम्ही कोणताही केला नाही असा दावा देखील रेश्मा भोसले यांच्याकडनं करण्यात येतोय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे.